वैशाख मासातल्या 2 एकादशा आहेत, त्यांच्यासाठी कथा नाही, पण एकूण त्याच्यामध्ये काही थोडीशी नियमावली आणि व्रत सांगितली आहेत. यामध्ये थोडंसं व्रत असं आहे की एकादशीच्या निमित्तानं जर शक्य असेल तर निराहार करावा. निराहार म्हणजे कोणताही आहार घ्यायचा नाही, पाणी प्यायलं तर चालेल. पाणी आत्ता वर्ज्य नाही आहे. अर्थात निराहाराचा सुद्धा आग्रह 60-70च्या नंतर ठेवू नये. ही सगळी व्रत धाडसाने करण्याचं वय साधारणतः 16 पासून सुरू होतं. वयवर्ष 12 नंतर, वयवर्ष 16 नंतर साधारणतः आपल्याला खात्रीपूर्वक सांगता येतं आता हा सक्षम आहे. म्हणून तर तीर्थयात्रा असो किंवा अशी कठोर व्रतवैकल्य असोत, ही तारुण्यामध्येच करायची गोष्ट आहे. तारुण्यामध्ये ती जर सवय लागली तर ती एखाद्या वेळी म्हातारपणामध्ये पुढे चालू ठेवता येते. पण आता दिवसभर खाणार नाही असं व्रत 17व्या वर्षी सुरू करा म्हणाल तर त्याचा दोषच येणार आहे. तेव्हा निराहार शक्य नाही. पण जर बालपणापासून थोडी सवय असेल, तारुण्यापासून थोडी सवय असेल, तारुण्य काळामध्ये असं काही करायचं असेल, सदा सेवी आरण्य तारुण्य काळी, असा समर्थांचा जो आग्रह आहे की या गोष्टीचं सेवन करायचं असेल, या गोष्टीचा खरा आनंद मिळवायचा असेल, रायगड चढण्याचा आनंद मिळवायचा आहे, कितव्या वर्षी? 25व्या वर्षीच त्याला मजा आहे. 60व्या वर्षी रोपवेच घेतला पाहिजे मला, ते काही इतकं सोपं नव्हे. म्हणून अशा वेळेला एकादशीला थोडा तरुण वयात आपण उपासना सुरू करू अशी कल्पना करून ऋषींनी सांगितलं की निराहार करावा आणि निराहाराने एकादशी पूर्ण जागून भगवंताचं भजन पूजन करावं. अधिक शक्य झाल्यास तांब्याचा किंवा सोन्याचा किंवा चांदीचा कलश, त्याच्यावरती श्रीफल आणि त्याच्यामध्ये पाणी वगैरे ठेवून विष्णुरूप म्हणून अधिष्ठित करावा. आणि जो काही तांब्याचा चांदीचा तो गडू असेल, द्वादशीला जेव्हा पारणं सुटेल तेव्हा तो दान करावा. 15 दिवसांनी एक तांब्याचा तांब्या दान करता येत नाही, इतकी काही वाईट अवस्था देवानी आपली केलेली नाही. दुर्दैवानी इतकंही तांब आयुष्यात नाही असे लक्षावधी लोक आहेत. आणि सातत्याने पुराणामध्ये आपल्याला हाच उल्लेख सापडेल की सत्पात्री दान करावं. कोणा एका व्यक्तीला, कोण्या एका देवालयाला, कोण्या एका जातीला किंवा कोण्या एका पद्धतीला दान करावं असं कुठेही सारखं शास्त्र सांगत नाही. जिथे त्याची आवश्यकता आहे, अगदीच शक्य झाले नाही तर जलाशयामध्ये सोडून द्यावा. उपयोग आपण पाहिलाय, तांब्याचा स्पर्श सातत्याने जलाला झाला तर ते जल शुद्ध होणार आहे. जर माझ्या गावामध्ये प्रचंड मोठी नदी असेल, त्याच्यामध्ये प्रचंड मोठं पाणी असेल, ते इतकं प्रचंड मोठं पाणी स्वच्छ सतत राहण्यासाठी माझ्या एखाद्या कलशाने तसंही काही फार होणार नाही, पण जेवढं होईल तेवढं होऊ दे ना. म्हणून एकादशीला अशाही व्रताची आपल्याला विनंती केली आहे. सोन्याचा गडू केला तर काय सोन्याचा गडू देऊन टाकू? बरं नको. मग दानधर्मामध्ये असा पर्याय दिलाय की मग घोडा दान दे. घोडा, हे तर कोणाकडे घोडा आहे? बर, घोडा नाहीये, मग हत्ती दान दे. हो बुवा, चेष्टा करू नको. हत्ती कुठं दान देता येणार आहे का? बरं नाही, मग एखादी भूमी दान दे. सगळेच अल्पभूधारक आहेत, भूमी काही दान देता येण्यासारखी नाही. नाही जमत, सोपं सांगूया, अन्नदान कर. एकादशीला अन्नदान कर म्हणजे दुसऱ्यांची एकादशी मोड असा अर्थ नाही घ्यायचा. हे द्वादशीला दानधर्म करायचे आहेत. अगदीच नाही जमलं, गाय दान देता आली तरी चालेल. आणि त्याहून नाही जमलं तर आपल्या पुराणकारांनी अतिशय सोपा उपाय सांगितलाय, एखादी विद्या दान कर. म्हणजे तुझ्याकडची एखादी चांगली विद्या एखाद्या सत्पात्र व्यक्तीच्याकडे परावर्तित कर, तरी सुद्धा तुझ्या या एकादशीचं हे सगळं महत्व झालंय. मात्र काही गोष्टी सोड त्या दिवशी. म्हणजे अन्न सोडलं इथपर्यंत ठीक आहे, पण अनेक मोठी यादी आहे. त्याच्यातलं एक छोटंसं वाक्य असं आहे की बैलगाडी सोड असं लिहिलंय.
अनेकांच्या मनात शंका येईल, बैलगाडी माझ्याकडे नाहीच, मग सोडू काय? तर याचा अर्थ इतकाच घ्यायचा की त्या दिवशी मी कोणत्याही सुख साधनांचा उपयोग करणार नाही. नाही तर अलीकडं पलीकडच्या चौकातल्या भाजी मंडईतनं भाजी आणायला सुद्धा स्कूटरशिवाय आम्ही जात नाही. आणि त्या स्कूटरला किक मारता मारता आपलं गाढव कधी झालं कळत नाही. हो, पण ती लाथ मागं मारावी लागते ना. की आपल्या पायाच्या शक्ती आपण किती क्षीण करून टाकल्या. कोपऱ्यावर जाताना सुद्धा मला गाडीशिवाय चैन पडत नाही. अर्थात बैलगाडी सुद्धा घेऊ नये इथपर्यंत ठीक आहे, म्हणजे चालत जावं. बहुतांश ठिकाणी मंदिरात जायचं असेल तरी चालावं. वाहनासुद्धा घेऊ नयेत असं ते म्हणतात. पण आपण ती सूचना पाहिली आहे की मधुमेह असताना हे धाडस करू नये. कारण रस्त्यावरच्या कोणत्याही काचेनं किंवा खेळ्यानं किंवा खड्यानं जर जखम झाली तर प्रचंड आयुष्यभर त्रास होतो. पूर्वी हे सगळे नियम करणं सहज शक्य होतं, अनवाणी जाणंही शक्य होतं, कारण रस्ते मातीचे होते. मातीच्या रस्त्याचा येणारा दाह आणि डांबराचा येणारा दाह याच्यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे डांबरी रस्त्यावर डांबरटपणाने हा जो काही आपल्याला आता पुढे सिमेंटचाही त्रास होतो आहे, याच्यामध्ये असल्या व्रतांचा विवेक केल्याशिवाय वापर करू नये. असो, ज्येष्ठ या शब्दातच आपल्याला एक अर्थ अभिप्रेत आहे. ज्येष्ठ म्हणजे मोठा. आपल्याकडचा मोठा भाऊ त्याला आपण ज्येष्ठ म्हणतो. आणि म्हणून ज्येष्ठातली शुक्ल एकादशी आहे, तिचं नाव दिलंय निर्जली एकादशी. इतर एकादशींच्या पेक्षा ती ज्येष्ठ आहे, थोडी मोठी आहे. का मोठी आहे? अजून थोडं कठीण करणार आहे. बाकीच्या दिवशी नुसता निराहार केलाय, आता निर्जली म्हणजे पाणीही पिणार नाही, त्याला निर्जली म्हणतात. बरं, बऱ्याचशा ठिकाणी आज गैरसमज आहे की फक्त पाणी प्यायचं नाही, बाकी सगळं पितात. अरे हे काय पितोयस? मग पाणी नाही पिणार आहे, निर्जली एकादशी, असं काय करताय? देवा रे पांडुरंगा, काय यांची समजूत घालावी. तेव्हा ज्येष्ठातली एकादशी आहे ती निर्जली एकादशी आहे. आणि आपल्याला समजा शक्य झालं, अगदी निराहार जरी नाही तरी त्याला दुसरा पर्याय ऋषींनी इतकाच दिलाय, फलाहार. फलाहार म्हणजे तयार असलेली फळे. चिकू खा, सफरचंद खा, तुला जे काही प्रकृतीला योग्य असेल ते खा. सगळी फळं सगळ्यांच्या प्रकृतीला चालतात असं नाही. आपल्या प्रकृतीप्रमाणे फळांचा विचार करायला हरकत नाही. हा फळे एकादशी आहे तर खा फळे, असं सगळं लगेच सांगून टाकायचं. पण किमान आता आपण सद्भक्तांनी, उच्च शिक्षितांनी, सुशिक्षितांनी तरी एकादशी आहे म्हणून साबुदाण्याची खिचडी खाल्ली, हा आता वेडेपणा करू नये. एकादशी आहे म्हणून भगर खाल्ली, एकादशी आहे म्हणजे मी फक्त आज फळं खाणार आहे, याचा अर्थ भगर किंवा साबुदाण्याची खिचडी हे काही फार वाईट पदार्थ आहेत अशातला संकल्प नाही. ते आपल्याला आवडतात, आपण केव्हा तरी वेगवेगळे पदार्थ करून खातो, तेव्हा खाऊ ना. पण एकादशी आहे म्हणून मी ते केलंय, हे एकूण शास्त्राच्या, पुराणांच्या उपदेशाला धरून चाललेलं नाही. आणि मग परदेशी लोक आपली टिंगल करतातच. मध्ये एक पुस्तक आलं होतं, काय पुस्तकाचं नाव असेल आपण कल्पना करा. पुस्तकाचं नावच होतं उपवासाचे 108 पदार्थ. आता ह्याचं इंग्रजी भाषांतर करून मी नेटवर टाकलं तर काय परदेशी लोक म्हणतील, हे उपवासाला 108 खात असतील तर बाकीच्या वेळेला काय करत असतील माणसं म्हणले. उपवासाचे 108 पदार्थ वगैरे असं कशाला करावं? याचा अर्थ ते 108 पदार्थच वाईट आहेत आणि खाऊ नयेत असं नाही मी बोललो. आता बोलण्याचा गैरसमज नका करून घेऊ. ते पदार्थ वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या रुची पालटासाठी खाऊ ना आपण. पण काही ठिकाणी का होईना आपल्या वैष्णवांमध्ये, आपल्या शैवांच्या मध्ये, आपल्या सगळ्या सद्भक्तांमध्ये काही लोकांना दिसू देना नियम. एकादशी आहे, तुला पाहिजे असेल तर दुसरं काहीतरी आणतो खायला, इथं नाही, आमच्याकडे फक्त फळं खाल्ली जाणार.
म्हणून फलाहार असा शब्द आहे, फळांचा आहार, त्याचा आपण अपभ्रंश करून फराळ केलाय. आज फराळाला काय आहे? फराळ हा शब्दच नाही आहे. कारण ऋषी थोडंसं आग्रहाने असं सांगतायत, जो एकादशीच्या दिवशी अन्न खातो तो पातकच सेवन करतो, इतकी अवघड अवस्था आपल्याला संतांनी सांगितली आहे. असं ज्येष्ठातली दुसरी एकादशी जी आहे तिला अपरा एकादशी असं म्हणतात. आणि या एकादशीचं एक वेगळंच महात्म्य आपल्या लक्षात आलं आहे, आणि ते म्हणजे या एकादशीच्या नंतरची द्वादशी आहे त्याला पांडव द्वादशी म्हणतात. म्हणजे या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी महाभारताशी संबंध आहे. आणि खरंच आहे, बाकी सगळ्या पांडवांना एकादशीचा उपास जमत होता, उपास जमत नव्हता फक्त भीमाला. पण त्याला जेव्हा हे समजावून सांगितलं की बाबा तू योद्धा आहेस, तू प्रबल आहेस, तुझं शरीर एवढं प्रचंड आहे की तुला खाल्लं पाहिजे हे मी मान्य करू शकतो, पण तरीही तू योद्धा आहेस. आणि योद्ध्याला काही काळ का होईना अन्न खाल्ल्याशिवाय मी राहू शकतो, तितकाच सजग सतेज राहू शकतो, याची सवय पाहिजेच. अन्यथा युद्ध कार्यामध्ये आपण कमी पडू. हे मी वाचल्यानंतर सहज आजच्या काही सैनिकांची चर्चा केली. आता सैन्यामध्ये नोकरी करणारे बरेच माझे सुहृद हितचिंतक मित्रही आहेत, जे मला फोन करून सांगतात मला सैन्यामध्ये नोकरी लागली बरं का, मी आता सैनिक आहे. वा. मग अशा मित्रांशी चर्चा केल्यावर खरंच मला कळलं की आजही सैनिकांना जसं युद्ध शिकवणं आवश्यक आहे आणि ते शिकवलं जातं, गिर्यारोहण आवश्यक आहे ते शिकवलं जातं, तसंच एखाद्या वेळेला 2-2, 3-3 दिवस खायलाच मिळणार नाही तरी युद्धाला उभं राहता आलं पाहिजे, ही शक्ती ही शिकवावी लागते, सराव करून घ्यावा लागतो. नाही तर आज का नाही युद्ध करतेस, काय करणार, मला शक्तीच येत नाहीये, मला जेवणच मिळालेलं नाही. अरे कित्येक ठिकाणी पहाऱ्याच्या चौक्या अशा असतात की त्या ठिकाणी हिमवादळ जर सुरू झालं तर तुम्हाला अन्न नाही पोचवता येत. आणि जर सरकारकडून रसदच तिथे आली नाही, अन्न पोचवलंच गेलं नाही, म्हणून आता मी बंदूक उचलायचीच का नाही का काय, अवघड गोष्ट आहे. हा उपवासही कसा निभवता येईल एक योद्धा म्हणून, याची भीमा तुला सवय पाहिजे. या दृष्टीनं त्यातल्या त्यात मोठा उपवास सांगा म्हणून ज्येष्ठात त्याला मोठा उपवास सांगितला. आणि दुसऱ्या दिवशी पांडव द्वादशीला या सगळ्यांनी ते पारणं केलं, अशी कथा आहे. आणि याच्या पुढची आषाढी शुक्ल एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी, ज्याला आषाढी एकादशीला खूप मोठं महत्व आपण प्राप्त केलं. कारण सगळ्यांचं लक्ष कुठे लागणार, माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी. बाप आणि आई, बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, हो माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी, हो माझे माहेर पंढरी.
पुंडलीक राहे बंधू, पुंडलीक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू. हो माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, बहीण चंद्रभागा, करीत से पाप भंग, माझी बहीण चंद्रभागा, करीत से पाप भंगा, करीत से पाप भंग. हो माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी. हो माझे माहेर पंढरी. एका जनार्दनी शरण, 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 करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण. हो माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी. पंढरीनाथ महाराज की जय. महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीला पंढरपुरामध्ये जाण्याची प्रथा आहे, मान्य आहे. पण सर्व भारतभरामध्ये आषाढी एकादशी अधिक उत्साहाने साजरी केली जाते, ती का? तिथे आषाढी वारीची जरी प्रथा नसली तरी आपल्या पुराणांच्या संमतीनुसार तेव्हा चातुर्मास्याचा प्रारंभ होतो. चातुर्मास्य मात्र सगळीकडे पाळलं जातं, सर्व भारतवर्षात नव्हे. तर आता या जगातल्या ज्या ज्या म्हणून विविध देशांमध्ये आपले सर्व हिंदू बांधव पोचले आहेत, त्या सर्व देशांमध्ये अनेक अनेक सद्भक्त बांधव कटाक्षाने हा चातुर्मास पाळतात, अतिशय कठोरपणे चातुर्मास करतात. आणि या मासामध्ये अधिक अधिक व्रतवैकल्य करावीत, अधिक अधिक जपजाप्य करावं, अधिक अधिक आपली आत्मिक आणि आध्यात्मिक शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करावा, असा आग्रह का बरं? यामध्ये आपल्या पुराणकारांनी फार दिव्य कल्पना मांडली आहे. प्रत्येक पालकाचं हे कर्तव्य आहे की आपल्या मुलांना त्यांनी आपल्या पायावर उभं केलं पाहिजे, स्वयंभू केलं पाहिजे. सांगेन गोष्टी युक्तीच्या चार हे सगळं ठीक आहे, पण सारखं प्रत्येक गोष्टीसाठी तू माझ्यावरच अवलंबून राहावंस याचं पालकांना आनंद नाही वाटत. त्या दृष्टीने आमचे हे भगवंत, आमचे मायबाप प्रतिवर्षी 4 महिने सगळी जबाबदारी आमच्यावर सोडतात. तू माझ्यासारखा मोठा हो, मी जसं हे विश्व सांभाळतो तसं 4 महिने तू सांभाळ.
हे सांभाळण्यासाठी केवढ्या शक्ती त्याला लावाव्या लागतात याचा तुला 4 महिन्यात अंदाज येईल. म्हणजे कळेल मी 8 महिने काय करतो. अर्थात तू प्रयत्न करताना गडबडलास तर मी विश्रांती घेण्यासाठी पहुडलोय, तशी मला झोप लागत नाही. तुझ्यावर सगळी जबाबदारी टाकून मी इतकं निवांत झोपावं इतकाही मी बेफिकीर नाही. पण तुलाही थोडी सवय लावावी की मायबापाला विश्रांती द्यावी. सारखंच ते काम करतायत म्हटल्यानंतर 10वीचं वर्ष आहे तोवर ठीक आहे. पण तरी का ठीक आहे? म्हणजे आईनं चहा आणून द्यायचा तेव्हा आमच्या झंपीनं अभ्यास करायचा, बाबांनी जेवण आणून द्यायचं तेव्हा बांड्यानं पुस्तक काढायचं. तुमच्या आमच्या लहानपणी कुठं आपले आईबाप आपल्याला काय देत होते हो 10वीचे अभ्यास करण्यासाठी? आपण काय नापास झालो काय? अलीकडं फारच लाड झालेत. म्हणजे परीक्षेचा त्रास त्या मुलांपेक्षा पालकांनाच जास्त व्हायला लागतो. तुझं तू उठ ना, घे करून चहा, बैस अभ्यासाला परत. चहा नको बाई करू, मी करून देते. अगदी ठीक आहे, काहीतरी मोठी परीक्षा आहे, एवढाही क्षण वाया घालवायला नको. इथपर्यंत मायबापाने आपलं सगळं केलं, ठीक आहे. पण नंतर तरी माझं काही कर्तव्य आहे की आई आता तू करू नको बरं, काही शांत बस बरं. स्वयंपाक मला सुद्धा येतो, मी पोळ्या करून घालते खायला. पहिल्या सुरुवातीला काय होईल, जास्तीत जास्त पृथ्वीसारख्या होणार नाहीत, वेगवेगळे प्रांत बघायला लागतील त्याच्यामध्ये. हा ऑस्ट्रेलिया खा, हा न्यूझीलंड खा. मला येऊ दे ना, मला करायला लाव ना. मुलांना कित्येक वेळेला अनेक गोष्टी येत नाहीत याचा दोष मुलांचा नाहीये, आया त्यांना करू देत नाहीत, त्यांच्यावर जबाबदारी सोडतच नाहीत. 20-20, 28-28 वर्षाची लेकरं झाली तरी आयांच्या तोंडी शब्द एकच, असू दे हो अजून लहान आहे ती. अगो आता 28व्या वर्षी लहान आहे का ती, तरी येऊ दे ना. बंड्या चहा कर रे, त्याला का जमणार आहे? अरे चहा, बँकिंगची परीक्षा एवढा उत्तीर्ण झाला, चहा नाही करायला जमत होय त्याला? पण समजा बिघडेल चहा 4 वेळा, ह्यापेक्षा काय वेगळं होईल? मागे पुढे झालेल्या साखरेचा सुद्धा चहा पोरांनी केलाय म्हणून प्रेमाने प्यायला काय त्रास आहे? पण थोडं स्वयंभू करणं हे जसं पालकांचं कर्तव्य आहे, तसं या ठिकाणी आता 4 महिने भगवंत विश्रांती घेणार आहे. चातुर्मासात तुला तुझ्या शक्तीने हे विश्व चालवायचं आहे. आणि हे मनुष्य मात्रा, तू कितीही औषधं घेतलीस आणि कितीही व्यायाम केलास तरी तुझ्या शरीराच्या वाढीला आणि शक्तीला मर्यादा आहेत. पण तू अमर्याद शक्ती मिळवू शकतोस, ती एकाच प्रांतात मिळवू शकतोस, आणि तो प्रांत अध्यात्माचा आहे, परमार्थाचा आहे, ज्याच्यामधल्या शक्तीनं तू या विश्वाच्या पलीकडच्या शक्तीपर्यंत पोचू शकतोस. ती या चातुर्मास्यामध्ये तुला जागृत करायची आहे. आणि या विश्वाचा भार तू तुझ्या मस्तकावर घ्यायचा आहेस. हा चातुर्मासाचा नियम मात्र सर्व हिंदू मात्राला सन्मान्य असल्याने अधिकाधिक व्रतवैकल्य या चातुर्मासामध्ये करण्याचा आपल्याकडे प्रघात आजतगायत पाळला जातो, आणि तो चांगलाच आहे. अर्थात त्याला दुसरं अलीकडे भौगोलिक कारण पण सांगतात, ते बरोबर आहे. अनेक गोष्टीला भौगोलिक कारणं आहेतच, की आता पुढे 4 महिने पावसाळ्याचे, आकाश जास्तीत जास्त ढगांनी व्यापलेलं राहणार. आपल्या पोटातलं अन्न पचण्यासाठी सूर्याच्या प्रकाशाची नितांत गरज असते आपले. अहो जिथे सूर्यच तुम्हाला 3 महिने मिळणार नाहीये, तिथं जरा कमी खाल्लेलं बरं नाही का? कारण अजूनही पोटातलं अन्न पचवण्यासाठी प्रतिसूर्य काही इथे सोलर सिस्टीमने निर्माण करायची आपल्याकडे शक्यता नाही आहे. सूर्याचा प्रकाश सूर्याचाच मिळाला पाहिजे. भौगोलिकही कारणं आहेत, आरोग्याचीही कारणं आहेत, पण त्याच्यापेक्षा आध्यात्मिक कारण या चातुर्मासामध्ये अधिक आहे. असो, आषाढामधली जी कृष्ण एकादशी आहे याचं नाव आपण दिलंय योगिनी एकादशी. या योगिनी एकादशीच्या दिवसाची कथा अशी सांगितली आहे की कुबेराच्या नगरीमध्ये, हा कुबेर कोण? रावणाचे ज्येष्ठ भाऊ, विश्रवाचा पुत्र. हा याची स्वतःची अलका नगरी होती. पुष्पक विमान हे कुबेराचं होतं. नंतर रावणाने आपली तपस्या अशी वाढवली की भावाचं सगळंच काढून घेतलं. हा एक तपस्येचा वेगळाच योग आहे.
पण या कुबेराच्या नगरीमध्ये नित्य तो शिवपूजा करत असे आणि शिवपूजेची सगळी तयारी करण्याचं कार्य आणखीन एका यक्षावरती सोपवलेलं असे. तो यक्ष मोहामध्ये गुंतला आणि एक दिवस शिवपूजा हा सुद्धा अखंड योग आहे. आणि एवढ्याचसाठी आपल्याकडे आस्तागायत सर्वांच्या मनामध्ये ही श्रद्धा आहे की एक वेळ बुधवारचा उपास अज्ञानापोटी जरा गडबडलाच, म्हणजे लक्षातच नाही आलं हो बुधवार आहे म्हणून समजा थोडासा गडबडला तर फारसं नुकसान नाही, भगवान तुझ्यावरती क्षमा करायला तयार आहेत. मात्र हा नियम सोमवारच्या उपासाला लावू नको. हा नियम शिवरात्रीच्या उपवासाला तुला लावता येणार नाही, कारण भगवान शिवांची सगळीच व्रत आहेत ती अत्यंत घोर व्रत आहेत, अत्यंत कठोर व्रत आहेत. तेव्हा जसं आपण ऐहिक जगामध्ये सुद्धा लाकडाच्या वखारीचे नियम सोनाराच्या दुकानात लावत नाही, किंवा भौतिक शास्त्राच्या प्रयोगशाळेचे नियम रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेला लावता येत नाहीत. प्रयोगशाळा दोन्ही आहेत, भौतिक शास्त्राची पण आहे रसायनशास्त्राची पण आहे. पण भौतिक शास्त्राच्या प्रयोगशाळेत तुमच्या हातातून ते तुम्ही काहीतरी जॉब करत असताना लाकडाचा तो छोटासा तुकडा हातातून खाली पडला, समजा पडला, तुम्ही तो परत उचलू शकता, पुन्हा त्याच्यावरती रंधा भरून तो सॉफ्ट करू शकता. पण अशाच वेळेला तुम्ही रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेमध्ये असाल आणि तुमच्या हातातून सल्फ्युरिक ऍसिडचे 4 थेंब इकडं तिकडं जर पडले तर ह्याच्या परिणामांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे बाळा. तुला प्रयोगशाळा आहे म्हणजे तसं नाही करता येणार. लाकडाच्या वखारी मधल्या त्या तराजूला त्या लाकडांच्या बरोबरीनं आफळेबुवा त्यात जाऊन उभा राहिला तरी काही फरक पडत नाही, कारण ते टनातच वजन करणारं प्रकरण आहे. पण सोनाराकडचा तराजू असा आहे की जिथे श्वास सुद्धा घेता येत नाही. तो काचेच्या पेटीमध्ये असतो, तुझ्या श्वासाने वजनात फरक पडतो वेड्या. नियम काही काही ठिकाणचे हे वेगळे पाळावे लागतात. यासाठी आषाढाची ही जी एकादशी सांगितली आहे त्याला योगिनी एकादशी म्हणतात, जिथे योग साधायचा आहे. या यक्षाला दूर केला, त्याच्या पत्नीपासून शाप देऊन दूर केला आणि याने अशी विनंती केली की मला 12 वर्ष पत्नीपासून दूर जाण्याचा शाप आहे खरं, पण मला एखादं व्रत असं सांगा की ज्यायोगे त्या शापाचा प्रभाव 6 वर्षामध्ये पूर्ण होईल आणि मी परत येऊ शकेन लवकर. यासाठी या आषाढ कृष्ण एकादशीचं व्रत योग साधना करण्यासाठी त्याला सांगितलंय. याच कथानकाला आधार धरून महाकवी कालिदासानं मेघदूत नावाचं एक अत्यंत अप्रतिम काव्य आपल्याला दिलं आणि याचा आपण कालांतराने लाभ घेऊ शकता. श्रावणाच्या एकादशीकडे थोडी वाटचाल करूया. श्रावण मासातली एकादशी अशी छान आहे, मला सांगा, ज्यामध्ये आपल्या सगळ्यांच्यासाठी एक संदेश आहे. आणि तो छोटासा संदेश असा आहे की प्रजेनं केलेलं व्रत सुद्धा राजाला लाभाचं होतं. अर्थात याचा आपल्याला अनुभव आहे तरी आपण करतोच असं नाही. अनुभव नाही असं सांगाल काय? मला सुद्धा आठवते कुठली तरी एक क्रिकेटची मॅच होती आणि त्या क्रिकेटच्या मॅचमध्ये भारत जिंकलाच पाहिजे अशी सगळ्या देशाची अशी काही भयंकर जालीम इच्छा होती की टीव्ही समोर कमी माणसं होती, देवळात माणसं जास्त होती त्यावेळेला. अर्थात देवळाचा आणि टीव्हीचा सारखा कनेक्ट फोन चालू राहायचा, काय झालं रे, काय झालं रे, काय झालं रे. पण एका देवळात हनुमान चालिसाचे पाठ, दुसऱ्या देवळामध्ये सुंदरकांडाचे पाठ, इकडं भीमरूपीचे पाठ, वाटेल ते झालं तरी या क्रिकेटच्या मॅच मध्ये भारत जिंकलाच पाहिजे. मोठी अटीतटीची झाली मॅच, मलाही आठवते ती मॅच. पण सगळ्यांची मिळून एकत्रित अशी जबरदस्त उपासना झाली की ते जे आव्हान होतं ते भारताने झेललं न. याचा आपल्याला अनुभव आहे. म्हणून या पुत्रदा नावाची एकादशीची श्रावण मासाची शुक्ल एकादशी सांगितली. याच्यातली कथा अशी की महिष्मती नगरीचा जो राजा होता त्याला पुत्र नाही, अपत्य नाही, म्हणून दुःखी होता. त्यांनी ही समस्या आपल्या प्रजेला सांगितली. प्रजेने ऋषींना ही समस्या विचारली आणि तेव्हा त्यांनी सांगितलं सर्व प्रजेनं जर हे व्रत केलं तर राजाला उत्तम पुत्र होईल.
या पुत्रदा एकादशीच्या व्रताने राजाला पुत्र झालाय आणि ह्याच्यावर आपण चिंतन असं केलं की खरंच आपल्या तपश्चर्येनं जर राज्याला एवढे लाभ होत असतील तर आपण सगळ्या सद्भक्तांनी रोज किमान एक छोटीशी गोष्ट का होईना उपासनेची आपल्या राष्ट्रासाठी का करू नये. आपण आपल्या आत्मोद्धारासाठी रोज एक माळ का होईना कमीत कमी जप करतो आणि ती चांगली गोष्ट आहे. कोणी हनुमान चालिसाचा पाठ करतो, चांगली गोष्ट आहे. पण असं का नाही मनात मध्ये घेत, चला आता उद्या नवीन वर्ष इंग्रजी का होईना सुरू होतोय असं धरून चालू आपण. तर रोज मी माझ्यासाठी जी उपासना करतो ती करीनच, ती सोडायची नाही. उपासनेला दृढ चालवावे. आणि आपण उपासना करतो म्हणून गर्व नाही करायचा, नम्र राहायचं. भूदेव संतासी सदा नमावे. समाजाला जी उपयोगी कार्य आहेत ती आपण करायचीच. मी उपासना करतो म्हणून सामाजिक कार्य कशाला करू असं नाही म्हणायचं. सत्कर्मयोगे वय घालवावे आणि त्यामुळे सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.